नमस्कार मित्रांनो, हा तुझा व्लॉग आहे नवीन यूट्यूबरसाठी। नवीन यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यानंतर आपल्याला अनेक प्रश्न येतात की कुठल्या पद्धतीचा व्हिडिओ अपलोड करावा, कंटेंट कुठून हुडकून आणावं, आणि ह्या विचारामध्येच आपण गहिवरून जातो आणि कुठलेही कॉन्टेंट शूट करून ते व्हिडिओवरती यूट्यूबवरती अपलोड करतो आपण। आजचं मला तर सांगायचं आहे, तर आपण नवीन यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यानंतर आपलं नियोजन तर असतेच आहे, कुठले व्हिडिओ टाकायचं काय त्या नावाप्रमाणे, यूट्यूबच्या नावाप्रमाणे। त्याच्यानंतर मग आपल्याकडं काम काय पण नसतं, असं होतं आहे। मग आपण निवांत बसतो, विचार करतो की कुठले व्हिडिओ शूट करावं, कुठले व्हिडिओ अपलोड करावा। मग अशा विचारामध्ये आपलं डेलीचं व्हिडिओ अपलोड करून ते राहून जातं। मग आता हे सांगायचं आहे, आपण रिकामं बसण्यापेक्षा ॲक्टिव्ह ठेवायचं आपल्या चॅनलला। तर स्टोरी रायटिंग सर्वात उत्तम पर्याय आहे। यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर आपल्याला स्टोरी रायटिंगचं सगळंच भेटून जाईल। स्टोरी रायटिंग म्हणा, पोएट्री म्हणा, तर हे कंटेंट तयार करा, व्हिडिओ बनवा, त्याच्यावर 3 मिनिट 4 मिनिटाचा आपलं काम, रेग्युलर काम कंटिन्यू होईल। बघा माझं कोणाकोणाला आवडतं आहे काय नाही। ॲनिमेशन व्हिडिओ आहेत, सर्व यूट्यूबवरती शोध करा तुम्ही। ह्या गोष्टीचं मी सांगितलेल्या गोष्टीचा तर वापर करून तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, तुम्हाला मार्ग आपोआप भेटत जाईल। आणि कारण मीही अशा परिस्थितीतून गेलेलो आहे, मग म्हणून म्हणलं की तुम्हालाही सांगावं। तुम्ही नवीन यूट्यूबर असाल, तुम्हालाही अडखळत असल्यामुळं काय पण सुचत नाही, अशा टायमाला हा व्हिडिओ तुम्हाला मदत होईल। दक्षता ह्याची घ्यायचं आपल्याला की म्युझिक, कॉपीराईट म्युझिक ह्याच्यापासून सावध राहायचं आपल्याला। ह्याचं पण यूट्यूबवरती तुम्हाला मिळेल व्हिडिओ, कॉपीराईट म्युझिक, विदाऊट म्युझिक कसं वापरायचं हे पण पाहून घ्या। मग तुम्हाला बरोबर सर्व कॅटेगरी तुम्हाला समजून जाईल, तुमचं चॅनल पण प्रसिद्ध होईल। हाच माझा उद्देश आहे। धन्यवाद।